मी मानसी मागीकर. काही काही व्यक्ती आपल्याला भेटतात आणि आपलं आयुष्य उजळवून टाकतात. त्यातलं एक व्यक्तिमत्व म्हणजे शशीताई. जेव्हा आमची भेट झाली 1980 मध्ये तेलको कलासागरनी मालविकाग्नी मित्रम हे संगीत नाटक करायचं योजलं होतं आणि त्याला संगीत शशीताईंचं होतं. मी त्यात मालविकेची नायिकेची भूमिका करत होते आणि त्या निमित्ताने शशीताईंकडे जाणं झालं माझं. इतक्या सुंदर चाली त्यांनी दिल्या होत्या, की आम्ही अगदी हरखून गेलो, की वाह! वाह! म्हणजे आता आपल्याला नक्की बक्षीस मिळणार, अशी खात्री त्या संगीतामुळे आम्हाला पटली. सांगू कशी तुम्हाला माझ्या मनातले मी सांगू कशी तुम्हाला माझ्या मनातले मी घ्या जाणूनी अशी का घ्या जाणूनी अशी का लाजून हासले मी सांगू कशी तुम्हाला माझ्या मनातले मी सांगू कशी तुम्हाला. आणि मग जसजसं आम्ही चाली शिकायला त्यांच्याकडे जायला लागलो, तसतशी त्यांच्या व्यक्तित्वाची ओळख व्हायला लागली. अतिशय प्रेमळ, अतिशय प्रामाणिक, सिन्सिअर असं त्यांचं व्यक्तिमत्व आहे. कधीही म्हणजे तुम्हाला थोडंसं कमी लेखून किंवा असं त्या कधीच वागणार नाहीत. म्हणजे त्यांची योग्यता खरं इतकी मोठी आहे शास्त्रीय संगीतात किंवा त्या एक प्राध्यापक सुद्धा होत्या. पण ते कुठेही आमच्याशी वागण्यात त्यावेळेला त्यांनी दाखवलं नाही. आम्ही सगळे लहानच होतो त्यावेळेला. मी तर खूपच लहान होते. पण त्या आणि त्यांच्या आई म्हणजे वहिनी म्हणायचो आम्ही त्यांना, अतिशय प्रेमळपणे आमच्याशी वागायच्या आणि म्हणून त्यावेळेला खूप छान त्यांनी आमच्याकडनं ती गाणी बसवून घेतली. नाटकाला बक्षीस मिळालं. मलाही अभिनयाचं, गाण्याचं पहिलं बक्षीस मिळालं आणि तेव्हापासून त्यांच्याच भाषेत सांगायचं तर हा सिलसिला सुरू झाला. त्यानंतर मग काही वर्ष संबंध उरला नाही फारसा. माझं लग्न झालं, मुलगा झाला. त्यामुळे मग काही वर्ष मी त्यांच्या संपर्कात नव्हते. पण मग पुन्हा गाणं शिकायचं आणि माझ्या त्या घराच्या अगदी जवळच राहतात. त्यामुळे त्यांच्याकडे मी शास्त्रीय संगीत शिकायला सुरुवात केली. माझं दुर्दैव असं, की मी जेव्हा-जेव्हा त्यांच्याकडे गाणं शिकायला गेले, पहिल्यांदा शास्त्रीय संगीत, मग गझल शिकायला गेले आणि 3-4 वेळा असं घडलं, की मी गाणं शिकायला सुरुवात केली आणि एक 2-3 महिन्यात मला नेमकं सीरियलचं काम यायचं, की पुन्हा त्यात खंड पडायचा. पण तरीही नंतर-नंतर जसं माझंही वय वाढत गेलं, तसतशी आमची मैत्री होत गेली आणि आणखीन त्यांच्या व्यक्तिमत्वातले वेगवेगळे पैलू माझ्या लक्षात आले. अतिशय प्रगल्भ, पण तितकंच लोभसवाणं असं व्यक्तिमत्व आहे त्यांचं. एक उत्साह सतत त्यांच्यात असतो. संगीताचा त्यांना ध्यास आहे. त्या स्वतः गुरु असून सुद्धा त्यांनी त्यांची विद्यार्थी दशा कधीच सोडली नाही. म्हणजे आम्हाला त्या एकीकडे शिकवत होत्या, पण त्याच वेळेला त्या किशोरीताईंकडे शास्त्रीय संगीत शिकत होत्या किंवा खासाहेबांच्याकडे गझल शिकत होत्या. त्यासाठी खास उर्दू भाषेचंही शिक्षण त्यांनी घेतलं आणि त्यात मोठी प्रगती केली. इतकी की म्हणजे त्यांनी गझलवर पी-एच-डी केलेली आहे. त्याच वेळेला त्या जयमाला शिलेदारांकडे पण नाट्यसंगीत शिकत होत्या. छोटा गंधर्वांकडनं काही शिकल्या आणि त्यांचा म्हणजे दृष्टिकोनच असा, की ह्या बाबतीत कोणीच लहान नाही, कोणीच मोठं नाही. म्हणजे अगदी आमच्याकडनं सुद्धा एखादी चाल शिकायला त्यांना कधीच कमीपणा वाटत नाही. तर ही फार मोठी गोष्ट आहे. म्हणजे त्या आमच्या गुरु असून सुद्धा त्यांनी असं आम्हाला कधी जाणवून दिलं नाही, की मी कोणीतरी फार मोठी आहे आणि तुम्ही अ, छोटे आहात. मी शिकवते तेच तुम्ही तसंच म्हटलं पाहिजे वगैरे असे आग्रह त्यांनी कधी धरले नाहीत. अतिशय उदारपणे त्या आमच्याशी वागल्या, की हां, हे तुम्हाला असं करायचंय ना, मग तसं करा.
ही जागा अशी घ्यावीशी वाटते ना, मग तशी घ्या. माझं काही म्हणणं नाहीये. किंवा मी शास्त्रीय संगीत शिकवते म्हणजे तुम्ही आता कुठे बाहेर दुसरीकडे सुगम संगीत गायचं नाही किंवा दुसऱ्या कुणाकडे गायचं नाही वगैरे असे काहीतरी अव्यावहारिक हट्ट त्यांनी कधीच धरले नाहीत. हा त्यांच्या व्यक्तिमत्वातला एक फार मोठेपणा आहे. दुसरं म्हणजे मला जाणवलेली गोष्ट अशी, की आता जेव्हा मी मैत्रीण आहोत असं म्हणते, तेव्हा मला जाणवतं, की रूढार्थाने त्यांनी लग्न नाही केलं. एकटेपणाचा बाऊ नाही कधी केला. एक खूप मोठा संसार मांडलाय. विद्यार्थ्यांचा, मित्र-मैत्रिणींचा असा एक खूप मोठा संसार त्या चालवतात, की ज्यात सगळ्यांचं त्यांच्यावर विलक्षण प्रेम आहे. त्यांच्यासाठी आज काहीही करायला तयार असतात. त्यात कुठेही व्यवहाराचा भाग नसतो. पैशाची अपेक्षा कोणी करत नाही आणि त्याही तितक्याच दिलखुलासपणे सगळ्यांशी वागतात. जे त्यांच्याजवळ आहे ते अजिबात हात न राखता सगळ्यांना देतात. त्यामुळे अर्थातच त्यांच्याविषयी सगळ्यांना फार आपुलकी वाटते आणि तितकाच आदरही वाटतो. हल्लीचा काळ असा आहे, की प्रत्येकजण पैशाच्या आणि प्रसिद्धीच्या मागे धावतोय. झटपट प्रसिद्धी सगळ्यांना हवी असते. पण त्यासाठी कष्ट घेण्याची, अभ्यास करण्याची मात्र तयारी फार थोड्या लोकांची असते. पण शशीताई मात्र प्रसिद्धीपासनं, पैशापासनं लांबच राहिल्यात. म्हणजे त्याविषयी त्यांचा अशी नकारात्मक दृष्टी नाहीये. पण त्याचा त्यांना मुळीच हव्यास नाही. त्यामुळे अगदी योग्यता असून सुद्धा त्या प्रसिद्धीच्या झगमगाटात कधीच नाही आल्या. आता त्यांचा झूलॉजी हा विषय किंवा संगीत हा अभ्यासाचा विषय, या गोष्टी सोडल्या तरी सुद्धा त्यांना स्वयंपाक करायला खूप आवडतं. निरनिराळे पदार्थ स्वतः करायचे, त्यांना खायला पण आवडतं, पण त्याचबरोबर दुसऱ्यांनाही खायला घालायला आवडतं. विणकाम, भरतकाम यात पण त्या इतक्या एक्सपर्ट आहेत. म्हणजे आत्ता लॉकडाऊनच्या काळामध्ये एकट्या राहणाऱ्या कोणालाही नैराश्य येऊ शकलं असतं. आलं कित्येकांना. पण शशीताईंनी मात्र स्वतःला या अशा कामात बुडवून घेतलं होतं, की कुणाची साडी भरून दे, कुणाचं स्वेटर विणून दे, गाणं ऑनलाईन शिकवण्या घे. असं करून त्यांनी इतक्या त्या सकारात्मकपणे या लॉकडाऊनच्या काळात राहिल्या, की मला त्यांचं खरंच कौतुक वाटतं. म्हणजे कधीच त्यांनी एकटेपणाचा बाऊ नाही केला. ही फार मोठी गोष्ट आहे. अशा वेगवेगळ्या अंगांनी त्यांच्याकडे बघितल्यानंतर सुद्धा असं जाणवतं, की अशी व्यक्तिमत्व फार दुर्मिळ असतात. अंधार दूर करणाऱ्या एखाद्या शांत, प्रसन्न, निरांजनासारख्या त्या तेवत राहिलेल्या आहेत. आणि असं एक दुर्मिळ, प्रगल्भ, पण तितकंच मनमिळावू आणि लोभसवाणं असं व्यक्तिमत्व असलेल्या शशीताई माझ्या आयुष्यात आल्या आहेत. हा माझा खरंच एक मोठा भाग्ययोग आहे. आ